माझ्यापासून माझ्यापर्यंत सामान्य खर्चाकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या घेऊन आली आहे सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीन मार्केटचा खेळ. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की असं काय घडणार आहे सप्टेंबर महिन्यात की ज्यामुळे सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीन मार्केटचा खेळ. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना 100 प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती व आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीन मार्केटचा खेळ. पण सप्टेंबर महिन्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे सोयाबीन मार्केटचा खेळ हा प्रचंड प्रमाणात बदलणार आहे, चला जाणून घेऊया. मित्रांनो, महत्त्वाची 3 कारणं आहेत की ज्यामुळे सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये भयंकर बदलणार आहे सोयाबीन मार्केटचा खेळ. ही 3 कारणं कोणती आहेत व याचा परिणाम कशा पद्धतीनं सोयाबीनच्या दरावरती भविष्यात होऊ शकतो जाणून घेऊया. पहिलं कारण, सप्टेंबर महिन्यातील पाऊस. बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की सप्टेंबर महिन्यात दरवर्षी आपल्यापाशी असणारं सोयाबीन जे आहे तर ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत येत असते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जर बघितलं तर सप्टेंबर महिन्यात अल निनो तीव्र होत आहे, त्यामुळे पाऊस हा थोडा कमी पडण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर सप्टेंबर महिन्यात पाऊस हा फार कमी पडला तर त्या परिस्थितीमध्ये सोयाबीनमधील शेंगा ह्या कमी भरल्या जातील आणि जे शेंगा आहेत त्या जास्त परिपक्व होणार नाहीत, त्यामुळे तिथं आपलं 30 ते 40% उत्पादन घटू शकते. म्हणजे आता सप्टेंबर महिन्यातील ही सर्वात महत्त्वाची घडामोडी जी ट्रेंड सेट करणार आहे भविष्यातील सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा. जर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडला, शेंगा भरल्या नाहीत तर भविष्यात उत्पादन कमी होईल व सोयाबीनच्या दरात रेकॉर्ड तोड तेजी येईल. आणि जर पाऊस ठीकठाक राहिला तर मात्र शेंगा व्यवस्थित भरतील व बाजारभाव आपल्याला स्थिरतेकडून तेजीकडे दिसतील. पण जाणकारांच्या मते सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होण्याची दाट शक्यता आहे. याच्यामुळं आपल्याला सप्टेंबर महिन्यात शेंगा भरत असताना थोडी अडचण निर्माण होताना दिसत आहे. याच्यामुळं सप्टेंबर महिन्यामध्ये जर पाऊस कमी पडला आणि या पद्धतीनं जर त्याचा इम्पॅक्ट झाला तर भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव सुरुवात तर 6 ते 6.5 हजारानं करेल नवीन हंगामात, पण सोयाबीनचा भाव 2027 मध्ये नवनवीन विक्रम करून 8,000ला फार लवकर गवसणी घालताना दिसू शकतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण जर बघितलं तर आता भारतामध्ये तर अल निनोमुळे उत्पादन कमी होतच आहे. पण त्याचबरोबर अल निनोचा प्रभाव म्यानमार व आफ्रिकन कंट्रीजवरती सुद्धा होताना दिसणार आहे आणि याच्यामुळे सुद्धा आपल्याला तिथं सोयाबीनचं उत्पादन बऱ्यापैकी घडताना दिसणार आहे. भारत हा जास्त करून आफ्रिकन कंट्रीज व म्यानमार इथून सोयाबीनची आयात करत असतो. यावर्षी विक्रमी आयात झालेली आहे आपली 9 लाख टनांच्या आसपास. तर आपण जर समजा या ठिकाणी बघितलं तर भारतात उत्पादन घटणार आहे आणि जर भारताला आयात करण्याचे चान्सेस नाही मिळाले तर देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा भविष्यामध्ये प्रचंड प्रमाणात आपल्याला वाढताना दिसू शकतो. ही वाढ सोयाबीनच्या बाजारभावाला 2027 मध्ये आपल्याला 8,000च्या वर घेऊन जातानाही दिसू शकते. शिवाय आपण जर बघितलं तर अल निनोचे जे फॅक्टर आहे त्याच्यामुळं आपल्याला इंडोनेशिया, त्यासोबत मलेशिया आणि त्याच सोबत थायलंडमध्ये पामतेलाचं उत्पादन सुद्धा घटताना दिसणार आहे. शिवाय आपण जर बघितलं तर इंडोनेशिया जैव इंधनामध्ये पामतेलाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे. आणि हे एक महत्त्वाचं फॅक्टर आहे की भारताला सोयाबीन पण आयात करायला जास्त मिळणार नाही आणि भारताला पामतेल सुद्धा जास्त आयात करायला मिळण्याची शक्यता नाही. मग ही महत्त्वाची गोष्ट काय करणार आहे, सोयाबीनच्या बाजारभावाला भक्कम आधार देणार आहे आणि त्याच्यामुळे नवीन हंगामामधील सोयाबीन मार्केटचा खेळ या महत्त्वाच्या अल निनो फॅक्टरने भयंकर प्रमाणात बदलणार आहे, ज्याचा इम्पॅक्ट सप्टेंबर महिन्यात कसा होतो हे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन. आपण जर बघितलं तर अमेरिकेतील जे सोयाबीन उत्पादन आहे ते आपल्याला या ठिकाणी घटताना दिसत आहे.
पण ह्याची खरी प्रचिती आपल्याला 15 सप्टेंबर नंतर दिसेल, कारण 15 सप्टेंबर नंतर अमेरिकेचं सोयाबीन हे मार्केटमध्ये येणार आहे आणि 15 सप्टेंबर नंतर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये सोयाबीनची आवक कशी होती यावरती संपूर्ण चित्र त्या ठिकाणी अवलंबून आहे. आपण जर बघितलं तर जे तज्ज्ञांचे मत आहे, तर त्यानुसार 15 सप्टेंबर नंतर अमेरिकेत मागच्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनचं उत्पादन घटल्यामुळे थोडं आवक कमी होताना दिसेल. तर याचाही परिणाम आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारावरती होताना दिसू शकतो. जर आपण फॅक्टरचा विचार केला तर सप्टेंबर महिन्यात देशात पाऊस कसा पडतो? सप्टेंबर महिन्यात अल निनोचा प्रभाव हा आपल्याला आफ्रिकन कंट्रीज, म्यानमार व इंडोनेशिया, थायलंड आणि मलेशियात कसा होतो हे बघणं गरजेचं आहे. आणि एकंदर अमेरिकेतील सोयाबीनचं उत्पादन हे आपल्याला 15 सप्टेंबर नंतर अवघेच्या रूपानं कसं दिसतं हे बघणं गरजेचं आहे. मग या असणाऱ्या सप्टेंबर महिन्यातील ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यांचा खूप मोठा परिणाम आपल्याला या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात होताना दिसू शकतो. नवीन हंगामातील सोयाबीनच्या बाजारभावाचं चित्र हे सर्वस्वी सप्टेंबर महिन्यात घडणाऱ्या या घडामोडींवरती अवलंबून आहे. म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये सोयाबीन मार्केटचा खेळ हा प्रचंड प्रमाणात बदलताना दिसू शकतो. पण एक माझी गट फिलिंग आहे, की या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात जो सोयाबीन मार्केटचा खेळ बदलणार आहे, तर या बदलामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव असणार आहे, तो आपल्याला सप्टेंबर महिन्याच्या या असणाऱ्या अनुषंगिक कारणामुळे भविष्यात रेकॉर्ड तेजी दाखवताना दिसू शकतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सरकारने सुद्धा सोयाबीनचा असणारा हमीभाव 5,700 थोडा वर ठेवला. त्याचाही भक्कम आधार सोयाबीनच्या दराला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे आपण जर बघितलं तर बाजारभावाबाबतीत मागच्या 2-3 वर्षात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला नवीन हंगामात दिसला त्यापेक्षा 20 ते 25% अधिक यंदाच्या वर्षी सोयाबीनचा बाजारभाव राहताना दिसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना हा जो सोयाबीन मार्केटचा खेळ बदलणार आहे, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसू शकतो. आता भविष्याचा विचार केला तर भविष्यात देशातील सोयाबीनचं उत्पादन कसं राहणार? आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिकेचं सोयाबीनचं उत्पादन कसं राहणार? याचा देशांतर्गत सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव? याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना विनंती आहे की जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया आपण सर्वांनी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करावी. जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना मनापासून कळकळीची विनंती करतो की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे आपल्याला येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहावयास मिळत राहतो या ठिकाणी सतत. पण त्याचबरोबर आपण जर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केलं तर भविष्यात नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते. कारण आपले एक सबस्क्राईब आम्हाला त्या ठिकाणी शाबासकीची एक असणारी प्रचितीची थाप असते. म्हणून प्लीज सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. भविष्यात येणारे सगळे सोयाबीनबद्दल अपडेट तुम्हाला बघावयास मिळत राहतील. पण शेती मित्रसह जोडलेले राहा एवढीच आपणास विनंती. तर मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचे व खास करून बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.